अकोला शहर वाहतूक शाखा अमरावती विभागात कारवाईत अव्वल असून अद्यापपर्यंत तब्बल 45,000 कारवाया करण्यात आल्या आहे। वाहतूक विभागाने धडक मोहीम राबवून नियमांचा भंग करणारी 2,860 वाहने जप्त केली आहे। अकोला येथील शहर वाहतूक शाखेने वाहतूक शाखा कार्यालय स्थापन झाल्यापासून सर्वोच्च कारवाया तर केल्याच, मात्र 1 जानेवारी 2020 ते 25 जुलैपर्यंत अमरावती विभागाअंतर्गत 5ही जिल्ह्यातील वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईची आकडेवारीचा गोषवारा पाहता अकोला शहर वाहतूक शाखा अव्वल स्थानी असून आघाडीवर असल्याचे नुकत्याच प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे। प्राप्त आकडेवारीनुसार अमरावती विभागातील वाहतूक शाखेने केलेल्या 1 जानेवारी ते 25 जुलैपर्यंतच्या दंडात्मक कारवायानुसार अकोला वाहतूक शाखा एकूण 45,156, बुलढाणा 16,710, वाशिम 19,741, यवतमाळ 30,552, अमरावती 38,736 अशा दंडात्मक कारवाया केल्याचे दिसून येत आहे। अकोला सोडला तर इतर ठिकाणी जिल्हा वाहतूक शाखा कार्यान्वित आहे, म्हणजेच त्यांचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण जिल्हा असते। अकोला येथे शहर वाहतूक शाखा असल्याने त्यांनी या कारवाया ह्या शहरातच केलेल्या आहेत। हे मात्र विशेष, मागील 1.5 वर्षापासून दंडात्मक कारवाया ह्या ई-चालना मशीनद्वारे करण्यात येतात। त्याची आकडेवारी पाहता अकोला शहर वाहतूक विभागाकडे उपलब्ध ई-चालान मशीनची संख्या 26 आहे। बुलढाणा जिल्हा वाहतूक शाखेकडे 9, वाशिम जिल्हा वाहतूक शाखेकडे 7, यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेकडे 50, अमरावती जिल्हा वाहतूक शाखेकडे 28 अशा प्रकारे ई-चालान मशीन कारवाईसाठी उपलब्ध आहेत। तसेच लॉकडाऊनच्या काळात अकोला शहर वाहतूक विभागाने वेळोवेळी धडक मोहीम राबवून नियमांचा भंग करणारी 2,860 वाहने जप्त केली आहे। अकोला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून वाहन चालविणाऱ्या टवाळखोरांच्या विरुद्ध शहर वाहतूक शाखेने शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये 58 गुन्हे दाखल करून यामध्ये 1,145 वाहन जप्त करण्यात आली होती। यातील बहुसंख्य कारवाया लॉकडाऊनच्या काळात झालेल्या असून तत्कालीन अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमुक गावकर तसेच पोलीस अधीक्षक श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचं पोलीस निरीक्षक गजानन शेळके व सहकाऱ्यांनी धडक मोहीम राबवून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध दंडात्मक कारवाया केल्या आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।